तर गुड मॉर्निंग मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळेजण? तर मित्रांनो, आता आम्ही बाहेरगावी जातो आणि बाहेरगावी आम्ही कशासाठी जातो आणि एक तुमच्या सगळ्यांसाठी, म्हणजे जे माझे मित्र आहे, जे माझे भाऊ आहे, जे माझ्यासारखी बिलकुल बारीक केस आहे, त्यांच्यासाठी एकदम रामबाण उपाय आहे, तो मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्या भाषेत टकलाईसाठी. हां, आणि तो जो उपाय आहे माझ्या सगळ्या भावांना आवडणारच आहे. मी त्यांच्यासाठी खूप चांगला एक असा विषय घेऊन आलेलो आहे. तो विषय मी स्वतः पहिले आजमावलेला आहे आणि आय होप की तुम्हाला पण तो नक्की आवडत. तर आज मी त्याच ठिकाणी जाणार आहोत. तर आता जाताना आमच्यासोबत एक आमचे दादा पण आहे, आणखी एक आमचा मित्र पण आहे. तर आम्ही आता जाणार आहोत. तुम्हाला तिथलं वातावरण कसं आहे, तिथल्या सगळ्या गोष्टी कशा आहे, सगळे हे कधी बोलताना माझ्याकडे नक्कल करतात. हे बाई तिथे सवय आहे खराब, तर त्या गोष्टीकडे लक्ष नाही द्यायचं. आपण आपलं काम करत राहतो. तर चला मित्रांनो. तर मित्रांनो, आता आम्ही गाडीमध्ये बसलेलो आहोत. आता आम्ही इथून निघालेलो आम्ही, आणि सोबत आमच्या कोण आहे, हो साहेब इकडे बघ, हे अंकुश खंडारे सर, आणि हे आहे आमचे देशमुख दादा. नेहमीप्रमाणे आम्ही कुठे जात असलो तर दादाची गाडी आम्ही सोबतच नेत असतो. आणि बाजूला बसलेलं आहे गावनोलीबाई. तर चला आता आम्ही तुम्हाला कुठे जातो आणि तिथं कोणासोबत तुमची भेट करून देतो, तुम्ही पाहूनच घ्या आता. तर मित्रांनो, आमचा नाश्ता पण झाला, आणि झालं असं की ह्या कॅमेरा कधी गाडीमध्ये असल्यामुळे तुम्ही नाश्त्याचं ब्लॉग शूट नाही करू शकलो. नंतर मग मला लक्षात आलं आहे हे कधी टोमणे मारत आहे. तिथं टोमणे मारायसाठी प्रक्रिया इथं घरी तेच आहे, बाहेर तेच आहे. आणि मस्त हे पाय नजारा पाहिजे इथं. तोड नका भाऊ. तर आम्ही आलो आहोत बुलढाणा, आणि इथे येण्याचं एकमेव कारण म्हणजे असं आहे की ज्यांच्या डोक्यावर केस कमी आहेत त्यांच्या डोक्यावर केस आणण्यासाठी. पण कुठे? चला. नेहमीप्रमाणे आमचे दादा आमच्या सोबत आहेच, आणि कुठे जायचं असलं तर पहिले आमचा फोन यांनाच जाते. आणि ही दादाची गाडी टार्झन आहे, 0016 जेम्स बॉन्ड. तर मित्रांनो, आता ज्या गोष्टीची तुम्ही वाट पाहत होते, आम्ही त्याच ठिकाणी आता आलेलो आहोत. आता इथनं आपण एंटर होणार आहोत. तर आम्ही आलो आहोत बुलढाणा येथे YB लॉन्सला, आणि या लॉनमध्ये एक कॅम्प आहे ऑर्गनाईज केलेला दर सोमवारी. इथे एक आयुर्वेदिक लेप लावले जातात, आणि तो जो लेप आहे तो 5 हप्ते लावावा लागतो, आणि काही ते इन्स्ट्रक्शन्स देतात ते फॉलो करावे लागतात. तर ते केल्यामुळे लोकांना अनुभव आले आहे की खूप असं डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम असते, काही केसांचा इश्यू असते, किंवा टक्कल पडणं असते, तर तिथे केस आले आहे असा अनुभव आहे. तर आज आपण ते सगळं जाणून घेणार आहोत. तुमचा अनुभव थोडा सांगू शकता का तुम्ही? हो, सांगा. काही नाही. मला जेवढी केस आधी होती त्याच्यावर जास्त आल्यासारखी वाटतात मला इथे. हां. आणि तुमच्या पायाला लागू नये तरी तुम्ही येतात. ह्या गोष्टीसाठी तुम्हाला खरोखर खूप मानावं लागेल तुम्हाला. तुम्ही इथलेच आहे का? हो. अच्छा, चला, खूप खूप छान वाटतं आता तुमच्यासोबत बोलून. तर बघा, अशा प्रकारे आयुर्वेदिक हा जो लेप आहे असा लावतात ते डोक्यावर, आणि जिथे टक्कल पडलं आहे. आणि याने तर तुम्ही ऐकलंच आहे की याच्यामध्ये काय काय प्रिकॉशन घ्यायचे, आणि हा जो लेप आहे हा कसा बनवला आहे. आणि हा लेप लावताना बघा, हे असे डोळे झाकून ठेवतात, आणि 4था-5वा लेप मला असं वाटते थोडंसं काही चेंजेस असतात त्याच्यामध्ये, कारण की मला असं दिसत होतं की 4था किंवा 5वा असेल तर त्या याच्यावर बसावा, त्या खुर्चीवर बसा असं. आणि इथे बघा मी तेवढं होती, घे जा तुम्ही. आणि तुम्ही पण ठीक शूट आहे. करून नाही राहिली होती घ्यायचं. रीलसाठी. रील पण टाकलेलीच आहे, आणि आमच्यासोबत जो मुलगा आला तो अंकुश, तो पण बघा कसं लेप लावतोय. आणि तुमच्या दाजींचा पण हा दुसरा लेप होता. पहिला यांचा लेप झालेला होता, आणि यांच्या डोक्यावर पण असे पिंपल्स वगैरे आले होते, आणि नंतर ते आपोआप दबले 1-2 दिवसानंतर. त्यांना पण तेल वगैरे दिलेलं आहे, आणि हे बघा असं सेकंड लेप लावणं चालू झालेलं होतं, आणि मी तिथेच होती. आणि हा सोबतचा पोरगा आता जो माझ्यासोबत आला, आणि बघा बाकीची कशी लाईन लागली आहे. नमस्कार. तर मी आता इथे आलेलो आहे बाडू सरांकडे, आणि याच्यामागं काय रहस्य आपण या सगळ्या गोष्टी जाणून घेऊ, आणि खूप लोकांना याचा अनुभवसुद्धा आलेला आहे. तर आपण आता बाडू सरांसोबत आहोत. सर या. नमस्कार सर. याच्यात जडीबुटी जे आहे
हा जमाल गोटा जो आहे हा शीत केला जातो, जवळपास 12 तास याला शीत केलं जातं. त्यानंतर त्याला वाळवून त्याच्यामध्ये 11 प्रकारची जडीबुटी टाकल्या जाते. आणि हा जमाल गोटा तुम्ही घरी लावायचा प्रयत्न करू नका. जमाल गोटा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा खूप घटक पॉयझन आहे, म्हणजे हा हेवी पॉयझन आहे. ठीक आहे, त्याला शीत करूनच लावले जाते घरी. पाच वेळा लावलेले आहे, त्याच्यात केस असे केस आले बघा तुम्हाला. केस मुळापासून उगायला आणि स्पष्ट डोळ्यांना दिसायला जवळपास मेडिकल हिसाबाने 3-3 महिने लागतात. कोणीही त्याला एक आठवड्यात किंवा 2 आठवड्यात. आम्हाला बरेचसे प्रश्न असतात की आम्ही 4 वेळा लावलं, आम्हाला काही रिझल्ट नाही आला. त्याला 3-3 महिने जवळपास वेट करावा लागतो. केस मुळापासून उगायला स्पष्ट डोळ्यांनी दिसायला 3-3 महिने लागतात. म्हणजे आमच्याकडं 4 फेरी झाल्या की नंतर घरी गेल्याच्या नंतर काही किंना रिझल्ट येतो. बरोबर. तर ती पेस्ट टक्कल असेल, चाई पडत असेल, केसाची गळती असेल किंवा केस पिकत असतील तर ह्याच्यावर आम्ही ते वापरतो. आणि ह्याचा फरक जो आहे तो 60 ते 70% लोकांना ह्याचा खूप चांगला फरक पडलेला आहे. तर सरांच्या म्हणण्यानुसार इथे जेवढे लोक आलेले आहेत त्यांना 60 ते 70% रिझल्ट भेटलेलेच आहे. आणि मी स्वतः पण अनुभव घेतलेला आहे, तर माझा पण सेकंड टाईम आहे. आणि सर जे औषध आहे याचा काही साईड इफेक्ट आहे का? हे बघा, हे जमाल गोटा आहे ते आम्ही लोकली लावतो. लोकल त्याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही. बरोबर. परंतु एकदा हे जमाल गोटा लावला की त्याचे काही आपल्याला हे दिसतात, इरिटेशन दिसतं. इरिटेशन म्हणजे पिंपल्स येतात डोक्याला. पिंपल्स येणं हे एक लक्षण आहे की केस येतात त्याच्यामध्ये. पिंपल्स आले की 3 ते 4 दिवसामध्ये जातात. फक्त काळजी ही घ्यावी लागते की जमाल गोटा पोटामध्ये जाऊ नये, डोळ्यामध्ये जाऊ नये, किंवा जमाल गोटा लावल्यानंतर जेव्हा धुतो आपण ते पाणी चेहऱ्यावर आणि डोळ्यावर जाऊ दे. कारण ते एक पॉयझनस कॅटेगरीचं द्रव्य आहे, म्हणून ती काळजी घेणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की ज्यांना शुगर आहे त्यांनी डॉक्टराच्या सल्ल्याने शुगर कमी करून मदत जमाल गोट्याचा वापर करा. बरोबर. तर सरांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की जमाल गोटा हा कसा लावायचा आणि कोणत्या व्यक्तीनं लावायचा. ज्यांना शुगर आहे त्यांनी ह्या गोष्टी डॉक्टरांच्या म्हणण्यानुसारच सगळ्या गोष्टी कराव्या. आणि इथे सोबत आपले ह्या सगळ्या प्रोग्रामचे ऑर्गनायझरसुद्धा आहे. आपण त्यांना पण भेटणार आहोत, त्यांच्यापासून पण आपण त्यांची मनावून घेणार आहोत. आणि खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही जे इतकी मोलाची माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली त्याबद्दल तुमचे पण आम्ही खूप खूप मनापासून आभार मानतो. थँक्यू. आणि आमचे जे फॅन्स आहेत, जे आमचे प्रेक्षक आहेत, त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? की या संधीचा जास्तीत जास्त फायदा घ्या. आणि ही आम्ही आता जवळपास इथे 25,000 पेशंट काढलेले. त्याचा साईड इफेक्ट कोणाला काही आतापर्यंत साईड इफेक्ट झालेला नाहीये. रिझल्ट छान आलेला आहे. बरोबर. याच्या दृष्टीप्रमाणे काहीच नाहीये. हेच संदेश देऊ शकतो मी. आणखी तुमच्या आता आणखी याच्या पुढे काय तुमचा प्लॅन आहे की आणखी ब्रँच उघडायची आहे का तुम्हाला? जसा अमरावती झालं, नाशिक झालं. आता आम्ही संभाजीनगरला पहिले स्टार्टिंग चालू केली 6 महिने पहिले. त्याच्यानंतर बुलढाणा चालू केली. आता जस्ट 2 महिने झाले, 2 हप्ते झाले पुण्याला चालू झाली. आता याच्या पुढच्या 2 आठवड्यामध्ये अमरावती, नागपूर दोन्ही शाखा चालू होईल. जळगावी चालू होणार आहे. खूप खूप छान. तर हे सगळ्यांसाठी म्हणजे जे अमरावतीकर आहे, नागपूरकर आहे, हे यांच्यासाठी खूप महत्वाची बातमी आहे. तर यांचा लाभ सगळ्यांना होणारच आहे. तर चला आता आता बऱ्याचशा लोकांचे आपण बाईट्स पण घेणार आहोत, त्यांचा अनुभव पण आपण शेअर करणार आहोत. मी संदीप पाटील वरवणून ट्रीटमेंट घेण्यासाठी आलेलो. आणि या ठिकाणी आल्यानंतर मी दुसऱ्यांदा टाइम मला बऱ्या प्रकारे फरक जाणवतो. आणि इथे बघितलं गर्दी खूप होती, पण इथल्यापेक्षा आपण बाकीच्या कॅम्पवर खूप खूप गर्दी आहे. आणि मी इकडे बघितलं खूप जणांना अनुभव येत होते. आता कसं आहे, जेव्हा आता 4-5 लेप होतील तर तेव्हाच ॲक्च्युअल अनुभव काय आहे तुम्हाला माहीत पडणार आहे. आणि तुम्ही बघितलंच, तुम्ही ते जे लोक हे करत आहे, जो कॅम्प चालवते त्यांचे तुम्ही अनुभव बघितलेच. तर तुम्ही पाहिलं, आम्ही आलो होतो आज बुलढाण्याला YB सोल्युशन्स इथे याच्यासाठी, केसासाठी. तर माझ्या हस्बंडने पण ते ट्रीटमेंट घेतली आहे. आज दुसरा लेप होता, असे 5 लेप राहणार आहे. आणि पुढे पण काही प्रोसेस आहे बहुतेक. आणि त्याच्यानंतर तुम्हाला फरक दिसणारच आहे, कारण खूप जणांनी अनुभव सांगितला. काही जणांचा दुसरा लेप होता, काही जणांचा 5वा, काही जणांचा 3रा असं चालू होतं. पण सगळ्यांना काही ना काही अनुभव होता. आणि तसंच तुम्हाला एक गोष्ट सांगते की ह्या लेपसोबत काही प्रिकॉशन्स दिलेले आहे, काही मेडिसिन्स दिलेले आहे आणि काही तेल दिलेलं आहे. मेडिसिन्स तर नाही आहे एवढ्या, पण तेल आहे. आणि ते जसे सांगतात त्यांच्याप्रमाणे जर तुम्ही व्यवस्थित त्या गोष्टी कराल तर तुम्हाला लवकर फरक दिसणार आहे.
तर माझं म्हणणं एकच आहे, जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही नक्की इथे या, एक वेळा व्हिजिट करा, त्यांना विचारा, ते तुम्हाला सांगतील काय आहे काय नाही आणि काय प्रोसेस असते. तर नक्की एक वेळा इथे या बुलढाण्याला. सोमवारी बुलढाणा असते, रविवारी संभाजीनगर असते आणि शनिवारी पुण्याला असते. आम्ही बुलढाण्याला आलो आहे. तर ज्यांची कोणाची इच्छा असेल इथं चांगले केस आले पाहिजे तर त्यांनी नक्की एक वेळा व्हिजिट करा, प्रत्यक्ष पहा, प्रत्यक्ष विचारा, प्रत्यक्ष अनुभव घ्या. आणि कारण सारांश आहे अनुभव. माझा नवरा इथे असल्यामुळे तुम्हाला आता माहीतच पडणार आहे काय आहे काय नाही. आणि खूप जणांना चांगले अनुभव आले. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही पण एक वेळा व्हिजिट करा. थँक्यू. त्यानंतर दादांनी आम्हाला घरी नेलं, त्यांच्या घरच्या मेंबरशी भेटलो, त्यांच्या परिवाराला भेटलो, फोटो वगैरे काढले, चहा पाणी पिलो आणि मग घरी आम्ही निघालो. सगळेजण होते, तुम्ही बघू शकता, त्यांची मिसेस, आई वगैरे सगळे होते आणि खूप छान वाटलं. मग आम्ही निघालो. तर मित्रांनो, आता आम्ही सेंटरमधून निघालेलो आहोत तिथून आणि आता इथे आता बुलढाण्याच्या आता इथून आता एक्झिट होता. तर चला म्हटलं, आता थोडंसं गरम होतं वातावरण, तर काहीतरी थंड ज्यूस काहीतरी घ्या म्हटलं. तर इथे आलेलो आता मी, थोडं काहीतरी थंड घेतो आणि इथून निघतो मग अमरावती. तर असा होता आजचा ब्लॉग. कसा वाटला कसा आणि मला नक्की सांगा. आणि कोणाला जर काही डाऊट असेल तर तिथे नक्की एकदा व्हिजिट करा, त्यांना विचारायला ते नक्की सांगतील तुम्हाला.